नमस्कार, मी भाग्यश्री पाटील. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मला वाटतंय हे सगळं वर्ष रशिया, युक्रेन, इराण, अमेरिका यांच्यातल्या ताणतणावामध्ये जाणार. त्याच वातावरणात फारसा फायदा काही मार्केटमधून कुणालाही होणार नाही असं एकंदर वातावरण दिसतं आहे. आपापसात भांडतायत, त्यांच्यावर परिणाम होतो आहे असं काही नाही. सगळ्या जगावर या गोष्टीचे परिणाम होत आहेत. कारण आपण जेव्हा जग जवळ आलं आहे म्हणतो आहे त्यावेळेला चांगल्या गोष्टींचेही परिणाम होतात, वाईट गोष्टींचेही होतात. इरून फिरून आपण जसं म्हणतो की ये रे माझ्या मागल्या, तेच चालू आहे. इराणने पुन्हा स्ट्रेट ऑफ हार्मुझ बंद करून टाकलं आहे. भारताच्या कमर्शियल जहाजावर हल्ला केला, त्यामध्ये 10 जण सुरक्षित आहेत आणि 1 जण बेपत्ता आहे. आज सकाळपासून जेव्हा टी व्ही लावून बघितलं आहे तेव्हा गिफ्ट निफ्टी मंदीतच जाताना दिसत होता. मार्केट व्हिडिओ करायला घेतला तेव्हा 200 पॉईंट गिफ्ट निफ्टी मंदीमध्ये होता. म्हणजे साधारण निफ्टीच्या तिप्पट तरी सेन्सेक्स मंदीमध्ये असतो. म्हणजे 500 ते 600 पॉईंट आत्ताच्या दृष्टीने बघितलं तर मंदीमध्ये जाण्याची शक्यता आहे. पण फॉरेन इन्व्हेस्टर्सची पण खरेदी आहे, डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची पण खरेदी आहे. 3603 कोटीची फॉरेन इन्व्हेस्टरची खरेदी आहे, तर DIIची 2019 कोटीची खरेदी आहे. पण बाकीच्या सगळ्या गोष्टी मार्केटच्या दृष्टीने विरोधातच आहेत. क्रूड 79च्या पातळीवर गेला आहे, कारण स्ट्रेट ऑफ हार्मुझ इराण म्हणत आहेत आमचाच आहे, आम्हाला पाहिजे तसा आम्ही तिथून जहाजं सोडू. त्यामुळे क्रूडचा दर वाढला आहे. बॉन्ड यील्ड 4.60 झाला आहे. डॉलर इंडेक्स 101च्या पार झाला आहे. म्हणजे मेटल जे असतात ते मंदीत जातात. आज तुम्हाला सोनं चांदी दोन्हीही मंदीत गेलेलं दिसतं आहे. आणि डॉलर रुपया ही जी रिलेशनशिप आहे ती 95-32 एवढा डॉलर रुपया चालू आहे. आणि या सगळ्या गोष्टींमुळे मार्केट इतकं अस्थिर राहत आहे दिवसभरात सुद्धा की कुणाला विश्वास येत नाही की मी पैसे आज घातलेत तर किती दिवसांनी आणि किती पैसे उगवतील. म्हणजे मार्केट काहीसा अनिश्चित आहे किंवा असतं, हा मार्केटचा गुणधर्म आहे, हा सगळ्यांना मान्य आहे. पण ही अनिश्चितता सध्या वाढलेली आहे असं दिसतं. रिझल्ट सीझन सुरू झाला आहे. अमेरिकेतसुद्धा सगळ्या बँकांचे रिझल्ट या आठवड्यात लागतील. आपल्याकडे सुद्धा बँकांचे रिझल्ट सुरू झालेले आहेत. त्यातून स्टेट बँकेच्या फंडाचा जो IPO आला आहे त्यांनी IPOची लिमिट संख्या कमी केली आहे. आज काही बातम्या आहेत त्या बघूया. डीमार्टचं प्रॉफिट वाढलं आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन मात्र फ्लॅट राहिलं आहे. जस्ट डायल प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, ऑपरेटिंग मार्जिन कमी झालं. LTM स्टेडी परफॉर्मन्स आहे. रेव्हेन्यू काहीसा कमी किंवा म्युटेड म्हणूया आपण, आणि मार्जिन मात्र अपेक्षेपेक्षा जास्त आहे. आज HCL टेक
बजाज कन्झ्युमर, ICICI प्रू, AMC, नोव्होको व्हिस्टा या कंपन्यांचे रिझल्ट लागते. HDFC बँक 60,000 कोटी उभे करायला त्यांना शेअर होल्डर्सची परमिशन मिळाली आहे आणि हा पैसा Tier 1, Tier 2 किंवा इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्डमधून उभा केला जाणार आहे. कीस्टोन रिॲलिटी किंवा रुस्तुमजी यांचे प्री सेल्स 42% कमी झालेत. JSW एनर्जी यांची सबसिडियरी JSW PSP11 यांना 443 कोटींची ऑर्डर बोल्डारा रिन्युएबल एनर्जीकडून बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम आणि पॉवर कन्व्हर्जन सिस्टीमसाठी मिळाली आहे. पॉवर ग्रिड टॅरिफ बेस कॉम्पिटिटिव्ह बिडिंग कृष्णगिरी प्रोजेक्टसाठी ते सक्सेसफुल बिडर ठरलेत. स्टरलाइट फुजी कोरा लिमिटेडच्या विरोधात पेटेंट संदर्भात एक केस चालली होती. त्या केसचा रिझल्ट कंपनीच्या बाजूने लागला आहे, त्यामुळे स्टरलाइट तेजीत राहू शकतो. पेस डिजिटेक बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीमसाठी त्यांनी बोल्डाराबरोबर MOU साईन केला आहे. NMDC 10 जुलैपासून आयर्न ओरच्या किमती त्यांनी कमी केल्या आहेत. फिनो पेमेंट्स बँक डिपॉझिट, लोन आणि डिस्बर्समेंट तिन्ही गोष्टी तिप्पट वाढल्या आहेत. पॉवरिका गुजरात ऊर्जा विकास निगमच्या बिडिंगमध्ये पॉवरिका सक्सेसफुल बिडर ठरली आहे. आणि SK हायनिक्स याचं लिस्टिंग अमेरिकेमध्ये झालं तर ADR चांगलाच तेजीत होता. आता या सगळ्या वातावरणामध्ये तुम्हाला तर माहिती आहे की क्रूड वाढलं की HPCL, BPCL, IOC, टायर कंपन्या, एव्हिएशन कंपन्या सगळ्या मंदीत जातात. ती गोष्ट होणारच आहे. त्याचबरोबर डॉलर इंडेक्स वाढलाय, 101च्या पार गेला, म्हणजे मेटलमध्ये मंदी, सोनं चांदी मंदीत. अर्थात चांदी मंदीत गेली की हिंदुस्तान झिंक डॉलर इंडेक्समुळे पण मंदीत आणि चांदीचा भाव कमी झाला आहे म्हणून हिंदुस्तान झिंक पुन्हा मंदीत. हे तर सगळं रेग्युलरली होतच जाणार. आणि क्रूड वाढलं आहे म्हणजे ONGC, ऑइल इंडिया हे तेजीत राहू शकतं. पण बाकीचे ज्या बातम्या आहेत त्या बातम्यानुसार शेअर्स तेजीत मंदीत एक लिस्ट बनवून दिली आहे. पण मार्केटमध्ये काय काय घडत आहे हे तुम्हाला पाहावं लागेल, त्याप्रमाणे ह्याच्यात बदल होत राहील. APL अपोलो ट्यूब आधी तेजीतले शेअर. APL अपोलो ट्यूब, बंधन बँक, कार ट्रेड, AIA इंजिनिअरिंग, ॲव्हन्टेन, AVEL, TEL यांचा रिझल्ट चांगला आला आहे म्हणून दिला आहे. JSW एनर्जी, L&T फायनान्स यांचाही रिझल्ट चांगला आला आहे पण शेअर महाग झाला आहे. माझगाव डॉक्स, अंबर, सुमित इंडस्ट्री काहीतरी 31 रुपये 32 रुपयाचा शेअर आहे. मिर्झा इंटरनॅशनल 3-4 दिवस झाले, गेल्या आठवड्यातही मिर्झा इंटरनॅशनल वाढला होता. इथॉस, ॲक्सिस बँक, गुडलक
यांनी एका शेअरवर 2 शेअर बोनस दिलाय. फिनो पेमेंट, इंडियन हॉटेल, ONGC, पेस डिजिटेक, पॉवर ग्रिड, टाटा स्टील, फायझरची काहीतरी 17 तारीख रेकॉर्ड डेट आहे, 75 रुपये डिव्हिडंड आहे. श्रीराम फायनान्स, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टरलाइट, इनोव्हिजन, राईट्स, टाटा मोटर पॅसेंजर व्हेकल, बँक ऑफ बरोडा, वारी एनर्जी आणि भारती एअरटेलनी 24 रुपये डिव्हिडंड आधीच जाहीर केला आहे. त्याची 24 जुलै ही रेकॉर्ड डेट आहे. तर मंदीमध्ये इंडिगो, स्टेट बँक ऑफ इंडिया, LTI माइंडट्री, NMDC, रुस्तमजी आणि पेट्रोनेट LNG. कारण कतारमधून सप्लाय होतो आणि कतारवर पुन्हा हल्ले झाले आहेत म्हणून. पण एकंदरीत मार्केटमधल्या सगळ्या बाजू भारताच्या दृष्टीने काही चांगल्या चालू नाही आहेत. म्हणजे भारताचं स्ट्रगल चालू आहे की वातावरण स्थिर राहावं, महागाई वाढू नये म्हणून सरकारचा प्रयत्न आहे. आणि पूर्वी आपण ज्या ठराविक देशांकडून क्रूड घेत होतो त्याऐवजी पुष्कळ देशाकडून क्रूडचा पुरवठा व्हावा आणि सगळ्या इंधनाचे दर कंट्रोलच्या बेसिसवर राहावेत एवढा भारत सरकारसुद्धा सध्या प्रयत्न करत आहे. तर त्याच दृष्टीने थोडं प्रॉफिट कमी घेत मार्केट केलं तर तोट्यापासून बचाव होईल. हा एकच मंत्र यावर्षी आपण स्वीकारला पाहिजे असं दिसतंय. बघूया आज काय काय होतंय ते. नमस्ते.